चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप ॲज अ मॅन ऑफ द मॅच या मागचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ कमी घ्या विनंती आहे, दोन्ही टीमला कळकळीची विनंती आम्ही करतोय, वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. चला संदीप यायचे मॅन ऑफ द मॅच. संदीप आपण लवकर या. मैदानाच्या आतमध्ये सामना इथून मात्र सुरू होतोय. एका साइडला थावडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या साइडला जर का आपण बघितलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच वेळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः टॉस जिंकला वेळे टीमच्या कॅप्टनने, टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टॉस हरल्यानंतर फिल्डिंग तर थावडे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला, चुकीची केली जाते दुरुस्ती आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला. संदीप आलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. या दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी मनोज तयार होतोय. यावेळेला फटका चांगला आहे, त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावत आहेत, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4. येतो आहे मनोजच्या विरोधात हा चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांच्या मदतीनं धावफलकावरती देखील आता इथून मध्ये बदल केले जातील. अप्रतिम स्ट्रोक इथून मात्र सजवला जातोय आणि या बॉलवरती पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल. यावेळेला बॉल हवेत, मिस टायमिंग स्ट्रोक पकडला जातोय जेल आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. नवीन बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया उमेश यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाईल. गोलंदाज देखील तयार होतात. मनोज दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील शॉर्ट बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र थांबवलाय. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील बॉलला डिफेन्स केलं जात आहे. डेंजर एंडला बॅटर धावतोय आणि इथे मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो या खेळाडूला.
यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाय अँड लेंथ जर का आपण बघितले तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल काटा बदलला आणि डॉट बॉल सांगता आपण बघतोय. या दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळीला बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र थर्ड मॅन रिझन मधून खेळाडू बॉलच्या मागे धावतायत आणि तोपर्यंत 2 धावा आता इथून कंप्लीट झाल्या. एक ओव्हरचा आता इथून मात्र खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा. टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणला जाईल. चला थावडे संघ आपण आपल्या आयोजनामध्ये खेळताय, कुठेतरी स्पीडअप करणं आपल्यासाठी देखील बंधनकारक आहे. कळकळीची विनंती आहे. उत्तम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला उत्तमचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. पुढचा बॉल, यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या 2 खेळाडूंच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत भैरवनाथ ट्रॉफी 2024 आनंददादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाख मोलाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेने मात्र संपूर्ण शाहूवाडीकरांना इम्प्रेस केलेला आहे. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. तिथे दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होतीये. या 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती 1 धाव अपुरी धावलेली आहे. यस, थँक्यू. 1 धाव अपुरी धावलेली आहे. एकच धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केली जाणार. यावेळीला देखील फटका चांगला. तिथे बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार. उत्तम नावाप्रमाणे गोलंदाजी मार्क वरती चांगली कामगिरी करतोय उत्तम. बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. ओ माय गॉड, बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे मात्र 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यानचा पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होत आहेत. ओव्हर द विकेट उत्तमचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंच इशारा दर्शवत आहेत की हा वाईट बॉल.
सचिन दादा चव्हाण यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम, आगतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि सचिन दादा यांचा आम्ही या भैरवनाथ ट्रॉफी 2024 मध्ये शब्द सुनानी करतो हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सचिन दादा. ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा काढण्याचा मानस बॅटिंग करणाऱ्या वेल्डे टीमने इथून मात्र दाखवला. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. चला स्पीडअप करा, थोडीशी घाई करा, कळकळीची विनंती आहे. यावेळीचा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. यावेळीला खोलवर टप्प्याचा हा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल सीमारेषेच्या बाहेर मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती आता 4 धावा प्राप्त झाल्या. यावेळीला पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होतोय परंतु तिथे मात्र विकेट कीपर चतुर आणि चाणक्य आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने बॅट्समनला त्यांनी रीड केलं आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या रीतीने या बॉलला त्यांनी फील्ड केलेला आहे. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतात. सागर यावेळेला बॉल हवेत खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉलला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत आता 2 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय. सूरज या फलंदाजाला पाहूया. सूरज मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. आता ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतील का. यावेळीला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, बॅट्समन बाद. सूरजला दिला जातोय परतीचा इशारा. चला यानंतर 2-2 सामने जिंकलेले आहेत त्या टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना आपण खेळवणार आहोत. देऊळवाडी टीमचे कॅप्टन आणि रेठरे वारणा टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती या. आता नवीन फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पहिल्या डावातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होत आहेत दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला चांगला ऑप्टन आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक या गोलंदाजाने रिलीज केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला खेळाडू धावतोय. रनआउटची संधी परंतु 2 धावा आता पूर्ण केलेल्या आहेत. अजून 1 बॉल आता बाकी आहे. आता या 1 बॉल वरती मोठा फटका येईल की विकेट की डॉट बॉल, काय घडणार आहे या शेवटच्या बॉल वरती. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 धावा. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतोय. पुढचा बॉल
हाताळण्यासाठी गोलंदाज तयार। यावेळेला देखील लो और फुलटॉस होता, बॉलच्या मागे फिल्डर धावतात, तिथे मात्र बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4, येतो आहे हा खणखणीत चौकार आणि चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 34 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल मध्ये थावडे या संघाला धावा करायच्या आहेत 35। चला यानंतरची मॅच देऊळवाडी टीमचे कॅप्टन आणि रेठरेवारणा टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती या। चला या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय सचिन दादा चव्हाण, प्रत्येक आयोजनामध्ये ज्यांचा अगदी मोलाचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्वक सचिन दादा चव्हाण यांचा। चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत, देऊळवाडी विपक्ष रेठरेवारणा। चला प्लीज आता विरळे संघ सूरज दादा थोडीशी गाय करायची आहे, तिसऱ्या फेरीतील सर्व सामने 2 ओव्हरचे असणार। चला थोडीशी गाय करा। सचिन दादा चव्हाण यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय, मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। आपला बहुमूल्य वेळ आपण देऊन या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावलेत, त्याबद्दल संपूर्ण भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या टीमच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबई गट प्रमुख विनायक दादांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल, तर आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। विनायक चोरट साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबई गट प्रमुख आहेत आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। आनंद कलेक्शनचे सर्व सन्माननीय आनंदजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। त्याबरोबर मान्य श्री राजेंद्र वायचाळ युवा उद्योजक यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। समालोचक सौजन्य या स्पर्धेसाठी त्यांनी केलेला आहे, साहेब आपला देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय। चला मॅचला सुरुवात करायची आहे। 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे। नेक्स्ट मॅचचा टॉस देखील साहेब आपण करणार आहोत। नेक्स्ट मॅचचा टॉस रेठरेवारणा विपक्ष
त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे देऊळवाडी. आणि नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करतोय. साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला गेला आणि टॉस जिंकलाय देऊळवाडी टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकला. निर्णय लवकरात लवकर कळवायचा. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा. 3 धावा धावफलकावरती आपण बघतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राइक इन ला मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया मनोजच्या माध्यमातून आता इथून मात्र मोठा फटका येईल का. छोटे मिया आणि बडे मिया अशी भावांची बंधूंची जोडी यावेळीला पुढे सरसावत हा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. विथ द टर्न हा फटका सजवायचा होता परंतु इथे मात्र गोलंदाज चाणक्य आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज त्यांच्याकडे नॅचरल टर्न आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ स्विच इटचा प्रयत्न. एक आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती 3 धावा. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल. यावेळचा बॉल हवेत. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती जरूर 3 धावा आल्या परंतु तदनंतरचे 3 बॉल जर का आपण बघितलं तर योग्य टप्प्यावरती त्याने हाताळलेले आहेत. एक चांगला फिरकीपट्टू या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा आता पूर्ण होत आहेत. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी. आता शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हर मधील हा शेवटचा बॉल. पाहूया इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळीला शॉर्ट बॉल होता परंतु ऑफसाईडला हा फटका त्यांना सजवायचा होता. बॅटची आतली कडा जरूर घेतली आणि त्यानंतर बॉल न घेतलाय. यष्टी रक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद. 5 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 30. 15च्या सरासरीने आता प्रति ओव्हर तुम्हाला धावा काढाव्या लागतील. 12 बॉल 30 धावा. चला कॅप्टन सूरज वेळ कमी घ्या. वेरडे टीमचे खेळाडू सूरज दादा विनंती करतो वेळ कमी प्रमाणामध्ये आपण घ्यायचा आहे कारण अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता गोलंदाजी मार्क वरती स्वतः गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता सूरज कशा रीतीने खेळ दाखवतील. आज मात्र थावडेकरांच्या नजरा या मॅच मध्ये येऊन ठेपल्यात कारण कोणता संघ जिंकणारा. प्रत्येकाला वाटतं आपला गावाचा संघ जिंकावा परंतु त्यासाठी प्रचंड मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 12 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. प्रति ओव्हर 15च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. यावेळीचा सूरजचा पहिला बॉल. बॅट्समन पासून हा बॉल खाली राहिला आणि इथे मात्र पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा मात्र पुढचा बॉल. सूरज तयार होतात. हा बॉल इथून मात्र सोडून दिला. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा निघालाय. यावेळीला देखील वाईट बॉल. लगातारचा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती आता प्रेशर आलंय की काय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल मध्ये धावा करायच्या होत्या 30. आता येणाऱ्या
11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 28. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कॅच हातातून ड्रॉप झाले आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा आता पूर्ण केल्या जात आहेत. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉल मध्ये 26 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. सागरला आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण थावडे गावाच्या नजरा आता या मॅच कडे येऊन ठेपलेल्या आहेत. दोन्ही टीम साठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. जो संघ जिंकेल त्यांचा प्रवास पुढे चालू राहील, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. म्हणजे भैरवनाथ चषकाची पुढच्या स्पर्धेची वाट बघावी लागेल. यावेळेला देखील बॅकफुटला आले, त्यानंतर हा फटका सजवला. डीप मिड विकेट रिजन वरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येत आहेत आणि पुन्हा एकदा आता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 4 षटकार इथून मारावे लागतील. 9 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा तयार. या वेळेला 1 आलाय, अजून 3 मारायचे आहेत. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर नावाचा ब्रँड दाखवणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 18. धन्यवाद, थँक्यू सो मच सचिन दादा. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा इरादा राहिला या गोलंदाजाचा. एकाच धावेवरती बॅट्समनला आता संयम दाखवावा लागतो. लेग बायच्या रूपाने ही एक धाव आपण पाहिली. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 17. 7 चेंडू 17 धावा. या बॉल वरती जर का मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये बॅट्समन वरती भरपूर काही प्रेशर नसणार आहे. पाहूया आता हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. यावेळेला फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला आहे आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होतीये. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15 धावा. सहा बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. जबरदस्त क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा, परंतु या स्पर्धेच्या अनुषंगाने आज संपूर्ण दिवसभरात पाऊसच आला नाही. विकेट थोडीशी सुकी आहे आणि त्यावेळेला मात्र गोलंदाजावरती भरपूर इथून मात्र आक्रमण केले जाते, परंतु जे फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या विरोधात मात्र कमी आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. व्हेरिएशनचा वापर तुम्हाला आता इथून करावा लागेल या 15 धावा डिफेंड करण्यासाठी. चला घाई करा. फिल्डिंग करणारा संघ विरळे संघ, कळकळीची विनंती आहे. 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. गोलंदाजी मार्क वरती राजू आपल्याला पाहायला मिळतात. राजूचा पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवला आणि राजूचा आता षटकाराने स्वागत केलंय. मॅच मध्ये ट्विस्ट. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 9 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज. सागर आता आपल्या गावाच्या नावासाठी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राजू राऊंड विकेट न तयार झालाय.
थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये थोडेसे बदल केले जात आहेत. फील्ड प्लेस लावली जाते कारण दोन्ही टीम साठी फार इम्पॉर्टंट मॅच आहे. या वेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल हवेत खेळलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग 2 बॉल वरती 2 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सागर सेट ऑन अ फायर. जबरदस्त फटकेबाजी. आता बॉल उरले 4 आणि धावा करायच्या आहेत 3 धावा. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. काय फिनिशर आपल्याला पाहायला मिळतो या टीमचा. वेल फिनिशर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. सागर थावडे गावचा चमचमता सितारा आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. आणि सलगचा 3रा षटकार. सामना जिंकलाय. त्यांच्या मातोश्रीला देखील आता भरपूर आनंद झाला. ज्या पद्धतीने आज मात्र सागरनं स्वतःला सिद्ध केलंय. जबरदस्त फटकेबाजी आणि मॅच विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकलाय. हा 2रा सामना जिंकलाय या स्पर्धेतील. थावडे या संघाने अभिनंदन. वेल प्लेड. आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात विरळे या टीमला. चला पुढचा सामना मैदानाचा ताबा घ्या.